कष्टाचं चटणी भाकर खाण्यापेक्षा आरामात पनीर खा, दाताला मऊ लागल. आता नासकेपणाचे पण हातपार झाले तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. आमुषा पौर्णिमाला शेतकरी होणारे संतोष भाया सटले यांनी आऊत धरलं होतं. म्हणलं पहिलं बघा सूर्या कोण उगलाय, कारण ह्या आमुषा पौर्णिमाला शेतकरी असते तर तो जावा इकडे यायची काय करत होती. एवढी पिन बिसासाठी इथं आला यो आमचा फिटर आहे गरीबाचा. आता अर्धवट फिटर म्हणलो याचं कारण असं, ही अख्खी गाडी व्हिडिओ कॉलवर खोलायला सांगितली, फक्त पिन बसायच्या टायमिंगला गाडी म्हणला मी येतो. भैया एवढा नासकापणा पण नसतो. मग दिलरुबा काढी दुपची तर आज जायचं होतं आपल्याला गोण्या आणायला दिवसभर. भैया आज काहीच काम नव्हतं. मग गोण्या आणायला गेलो, दिलरुबा घेऊन डायरेक्ट 3 तरुणला गोण्या वगैरे घेतल्या आणि घराच्या वाटाला निघावा म्हणलं आता, कारण आज दिवसभर काही काम नाही, 100चं टाकायचं आणि दिवसभर फिरायचं. मग कार्तिकला फोन लावला, त्याला म्हणलं तुला नसलं काही काम तर चल माझ्यासोबत फिरायला. मग दिवसभर फिरून झालं तर कार्तिक म्हणला जाऊ संध्याकाळी फोटोशूट करायला कुठेतरी, व्हिडिओ काढू. मग कपडे वगैरे चेंज केले, डायरेक्ट निघालो फोटो आणि व्हिडिओ शूट करायला. मग पंकजला सकट यायचं होतं आपल्यासोबत. मग फोन बघून तुम्ही ओळखून घ्यायचं 100% नटी असणार. आणि हे सगळ्यात नास काही ह्याला फक्त ID पाहिजे कुणाची तरी बोलायला. कंटिन्यू भैया नुसता ID चेक करीत असतो पोरीची. 100% याला नटीचा नादे. सगळे मग अशी तयार झाले, जसं काय एखाद्या लग्नाला चालले का फोटोशूटला चालले, मलाही कळत नव्हतं. मग कडक इस्त्रीचे कपडे घालून कार्तिक भैया रेडी झालता. म्हणलं आता बांग गाड्या काढू आपल्या. लोक विचार करीत असतील एक ते तैट कपडे घालून 100% कोणत्या तरी नट्याला भेटायला चालले. पण आमच्या आयुष्यात नटी बिटी काय कधीच येणार नाही भैया, कारण एकीनीच पार आमची पार जिरून टाकली होती. मग आम्ही मस्त फोटोशूटच्या लोकेशनला गेलो. लोकेशन तर एकदम असं रानमळ्यासारखं होतं, कारण भैया तिसरा पार झालं. ते आम्हाला खडीक्रेश्वर जायचं होतं, पण टाईम नसल्यामुळं काय आम्हाला जायला भेटलं नाही. मागची वाघ आली एकदम गाडी अशी वाफाडीत, कारण ही फुल चॅकाळलेली गाडी होती. मग फोटोशूट सुरू झाला. कार्तिक भायाच्या पोज बीज बघितल्या कशा आहेत. कार्तिक भाई एकदम कडकमध्ये पोज देत होता आणि हे असे येडेचाळे करीत होते. मग म्हणलं आता उशिराला त्या घराची वाट बघावं, कारण ह्यांच्या नादी लावून काय आपल्याला जमणार नाही. भाई आपल्या ह्यांना सोडून घरी जायचं होतं. तर निघायच्या टायमिंगला यांचे असे येडेचाळे असे नास घेऊन राहते तर म्हणून लोक सकट आता आमच्यावर राहायला भ्यायला लागले. तर मग मस्त घराकडे निघालो. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तेवढं लाईक आणि फॉलो करा, विषय पंपात करून टाका.